मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ससूनवघर आणि मालजीपाडा परिसरात आज संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक पाहायला मिळाला। भरधाव वेगाने धावणाऱ्या आरएमसी मिक्सर ट्रकांनी स्थानिकांच्या जीवाला अक्षरशः वेठीस धरल्याचा आरोप होत असतानाच नागरिकांचा संयम अखेर संपला। आज वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असताना देखील काही मिक्सर चालकांनी वाहन थांबवण्यास नकार दिला। इतकेच नव्हे तर स्थानिकांच्या अंगावरच वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आणि मग संतप्त महिला व ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरून भरधाव मिक्सर ट्रक अडवले। चालकांना वाहनांमधून खाली उतरवण्यात आले। भर रस्त्यात उठाबशा काढायला लावण्यात आल्या, तर काही चालकांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले। ससूनवघर आणि मालजीपाडा परिसरात तब्बल 25 ते 30 रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट कार्यरत आहेत। या प्लांटमधून बाहेर पडणारे मिक्सर ट्रक दिवस रात्र भरधाव वेगाने धावत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। रस्त्यावर सिमेंट मिश्रित पाणी, चिखल आणि अवशेष पडत असल्याने दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक वेळा अपघात घडले, अनेकांनी जीव गमावले, तरीही प्रशासन आणि संबंधित कंपन्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा साक्षी सुशांत पाटील यांच्या तक्रारीनंतर आज वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली। मात्र कारवाई सुरू असतानाही काही चालकांचा बेफिकीरपणा कायम असल्याचे चित्र समोर आले। आता संतप्त ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना यापुढे सहन केले जाणार नाही। आरएमसी प्लांट चालक, वाहन मालक आणि नियम मोडणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत भूमिपुत्र सुशांत पाटील यांनी नेमकी काय भूमिका मांडली, पाहूया त्यांची प्रतिक्रिया। सर, नाव काय आपलं? सुशांत श्रीकांत पाटील। सुशांतजी, काय सांगणार? आज आपण आरएमसी प्लांट आणि गाड्यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत, काय मागणी आहे? विशेषतः ससूनवघर, मालजीपाडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आरएमसी आहेत, प्लांट आहेत। पण त्या आरएमसी प्लांटच्या ज्या वाहतूक करणाऱ्या मिक्सर प्लांट आहेत गाड्या, त्या अतिवेगाने जातात आणि अक्षरशः अपघात होईपर्यंत त्यांच्यासमोरून जर गाडी आली तर आम्हालाच कुठेतरी थांबावं लागतं आणि यांची बेशिस्तपणा असलेली ड्रायव्हिंग आम्ही लेखी तक्रार पोलिसांना सुद्धा दिलेली होती, वाहतूक शाखेला दिली होती। आज ते कारवाई करायला सुद्धा आले होते। ते कारवाईच्या दरम्यानच काही आरएमसी वाल्यांनी अक्षरशः पोलिसांच्यावर सुद्धा गाडी घालण्याचा प्रयत्न केला। ग्रामस्थ उभे होते, सकाळी शाळकरी मुलं असतात, जरा सुद्धा ते बघत नाही आणि त्यांचं कुठे ना कुठे नुकसान होई नये म्हणून स्वतःच्या बचावासाठी अक्षरशः स्वतः आरएमसी बेफान जातात। खरं म्हणजे आम्ही त्यांना थांबवलं आणि आरएमसीची भाषा दिली, आमचं ऐकलं नाही, पोलिसांचं सुद्धा ऐकलं नाही। आक्रमक होऊन नागरिकांनी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं आहे। काय सांगणार? आज त्यांना उठबशा देखील काढण्यात आलेल्या आहेत आणि चोप देखील दिला। खरं म्हणजे ग्रामस्थांविषयी आरे भाषा केली आणि त्यांना अक्षरशः वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर लोकांना चोप दिला आणि त्यांना माफी मागायला लावली ग्रामस्थांची आणि त्यांनी उठाभाषा सुद्धा काढल्या। कारण त्यांनी नागरिकांचं सुद्धा नाही, अक्षरशः पोलिसांची सुद्धा अरेरावीची भाषा केली। म्हणून हे तर सुरुवात आहे, याच्या पुढे सुद्धा या वाहतूकदारांनी असं ऐकलं नाही तर आम्ही आमच्या भाषेत त्यांना खलखटाक उत्तर देणार। किती या ठिकाणी आरएमसी प्लांट आहेत आणि कशा पद्धतीचे हे प्लांट आहेत? 23 ते 25 या परिसरात आरएमसी प्लांट आहेत आणि आम्ही धंदा करायला नाही बोलतात, पण तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून धंदा करावा अशी आमची मागणी आहे। एखाद्या जीवाला धोका निर्माण होईल इथपर्यंत यांची वाहतूक आणि बेजबाबदारपणा आहेत। काही महिन्यांमध्ये काही विशिष्ट माणसं आहेत ज्यांच्यामुळे ह्या मिक्सर प्लांटमुळे अक्षरशः माणसांची जीव गेलेले आहेत। हे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहे। काय मागणी आहे आपली? आमची एवढीच मागणी आहे की यांना वेग मर्यादा द्यावा, यांना कायद्याच्या चौकटीत बसावं, नसेल जमत तर आमचा परिसर सोडून जावं आणि कुठेही जाऊन त्यांच्या प्रकारे त्यांचा व्यवसाय करावा। आमच्या इथे हा आरएमसीचा प्लांटचा व्यवसाय नको आहे।